नमस्कार मंडळी, स्वागत सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे किशोर काकाच किचन. मित्रांनो, उन्हाचा तडाखा अतिशय वाढलेला आहे आणि अशा वेळी शरीराला थंडावा देणारं सगळ्यात महाराष्ट्राचं आवडतं पेय म्हणजे कैरीचं पन्ह. हे कैरीचं पन्ह कसं करायचं आणि त्याचं योग्य प्रमाण काय ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचा बेस एकदा तयार करून ठेवला की घरी पाहुणे आले तर चटकन आपल्याला हे पेय तयार करता येतं. चला तर करूया मग ही आपली आजची अतिशय पारंपरिक असणारी कैरीच्या पन्ह्याची रेसिपी. हे कैरीचं पन्ह करण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आपण प्रथम बघून घेऊ. त्यासाठी आपण इथे चांगल्या ताज्या 2 मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. 1/2 किलो गूळ घेतलेला आहे. त्याच्याबरोबरीने आपण 1 टीस्पून साधं मीठ, 1 टीस्पून काळं मीठ, 1 टीस्पून भाजलेले जिरे त्याची पावडर करून घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून साखर घेतलेली आहे. साखर घातल्यामुळे याचा पन्ह्याची चव अधिक वाढते, त्यामुळे आपण 1 टेबलस्पून साखर घेतलेली आहे. या सगळ्या साहित्याचा वापर करून आजचं आपलं हे अतिशय पारंपरिक कैरीचं पन्ह आपण करणार आहोत. आता हे कैरीचं पन्ह करण्यासाठी सर्वप्रथम आपण ह्या ज्या कैऱ्या आहेत त्याचं वरचं साल जे आहे ते काढून घेणार आहोत. अशा तऱ्हेने आपण ह्याचं साल सगळं काढून घेणार आहोत. कैऱ्यांचे साल काढण्याचं कारण एवढंच की कैऱ्यांचे साल काढल्यामुळं आपण नंतर ज्यावेळी साल काढतो, कैऱ्या उकडल्यानंतर त्याच्यामध्ये वेस्टेज थोडं जास्त असतं, त्याला लागून आतला गर थोडा निघून जाण्याची शक्यता असते. पण या पद्धतीनं तुम्ही जर साल काढून घेतलेत तर साहजिकच आतला गर जो आहे तो कमीत कमी त्याच्याबरोबर जातो. त्यामुळं आपण सुरुवातीला या कैऱ्यांची साल काढून घेणार आहोत. कैरीची सगळी सालं आपण काढून घेणार आहोत. हे आपण पूर्ण साल कैरीचं काढून घेतलेलं आहे आणि अशा तऱ्हेनं आपण दोन्ही कैऱ्यांची सालं काढून घेणार आहोत. अशा तऱ्हेनं या दोन्ही कैऱ्यांची आपली सालं काढून झालेली आहेत. आपण त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाणी घेणार आहोत. 1 ग्लासभर आपण पाणी त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि आता ह्या कैऱ्या ज्या आहेत त्या आपण या कुकरमध्ये ठेवून घेऊ आणि आता हे आपण झाकून याच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत कुकरच्या. मित्रांनो, आता आपला कुकर जो आहे तो थंड झालेला आहे. 3 शिट्ट्या आपण याच्या काढून घेतलेल्या आहेत आणि आपले आंबे चांगले उकडलेले आहेत. आता आपण हा कुकर उघडून हे आंबे जे आहेत, उकडलेले आंबे जे आहेत ते काढून घेऊ आणि हे आंबे जे आहेत हे असे छान उकडलेले आहेत, त्याचा वापर करून आपण पन्ह करून घेणार. आता आपण हे आंबे उकडलेत का बघून घेऊ. हे आपले आंबे छान उकडलेले आहेत. तुम्ही जर बघितलं तर हे असे वेगळे सेपरेट होत आहेत. आता याचा गर आपण बाजूला करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये असलेलं पाणी आणि गर हा बाजूला करून मिक्सरमध्ये घेणार आहोत. आपण यातलं पाणी पहिल्यांदा या बाउलमध्ये काढून घेऊ, कारण या उकडलेल्या आंब्याचा पूर्ण फ्लेवर याच्यामध्ये आलेला असतो. त्यामुळं हे पाणी आपण घेतलेलं आहे काढून. आता हे आंबे याचा वरचा गर जो आहे तो या पद्धतीनं पूर्ण मिक्सरमध्ये बाजूला करून घ्यायचा आहे. व्यवस्थित हा गर सगळा बाजूला होतो आणि कोय जी आहे ती आपण बाजूला करून घ्यायची. या पद्धतीनंच दोन्ही आंब्याचा गर आपण व्यवस्थित बाजूला करून घेऊ. आता मित्रांनो, हा आपण आंब्याचा गर सगळा बाजूला करून घेतलेला आहे. आंब्याचं गर सगळा आपण बाजूला करून घेतलेला आहे. या गरामध्ये आपण या बाकीच्या गोष्टी सगळ्या घालून घेणार आहोत. त्यासाठी त्यामध्ये सर्वप्रथम आपण जे मीठ घेतलेलं आहे, साधं मीठ, ते साधं मीठ घालून घेणार आहोत. त्यानंतर त्यामध्येच आपण काळं मीठ घालून घेणार आहोत. त्याशिवाय भाजलेली जिऱ्याची पावडर जी आहे ती आपण याच्यामध्ये घेणार आहोत आणि सगळ्यात शेवटी थोडीशी साखर आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आणि हा आपण जो गूळ घेतला होता, हा 1/2 किलो गूळ आहे. हा आपण बारीक करून घेतलेला आहे. तो साधारण 1.5 कप झालेला आहे. तो आपण याबरोबर घालून घेणार आहोत. आता हे गुळाचं प्रमाण जे आहे ते तुमच्या आवश्यकतेनुसार, गोडीची तुमची आवश्यकता जेवढी आहे त्यानुसार करा. कारण काही वेळेला
गूळ जो असतो तो त्याच प्रमाणात जरी घेतला तरी गोडीला कमी जास्त असू शकतो. त्यामुळे तुमच्या गोडीची जेवढी आवश्यकता असेल त्यानुसार तुम्ही गूळ ॲडजस्ट करा. आपण हे सगळं मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. या गोष्टी आपण सगळ्या यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. या सर्व गोष्टी मिक्सरमधून एकत्र मिसळून घेणार आहोत. आता हे आपलं फिरवून झालेलं आहे. याच्यामध्ये आपण हे जे आंबा उकडताना पाणी आलं होतं ते घालून याची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्याला हवी तशी करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि परत आपण हे सगळं एकत्र फिरवून घेणार आहोत. आता ह्याचं सगळं अगदी स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे. या पद्धतीनं याचं टेक्स्चर जे आहे तुम्ही जर बघितलं तर या पद्धतीनं एक छान टेक्स्चर त्याला आलेलं आहे. हा जो आपला कैरी पन्ह्याचा बेस आलेला आहे तो आपण एका बाटलीमध्ये मोठ्या काढून ठेवणार आहोत आणि आवश्यकतेनुसार त्यातला बेस एका ग्लासमध्ये घेऊन त्याच्यामध्ये पाणी घालून आपण त्याचं आंबपण तयार करणार. ही प्रोसिजर आपण याच्या पुढे बघू. आता हा आंब्याचा उकडलेल्या आंब्याचा घर किंवा कैरीचा घर, साखर, मीठ आणि जिरेपूड या सगळ्या गोष्टी आपण फिरवून घेतलेल्या आहेत आणि हा आपला कैरी पन्ह्याचा बेस तयार झालेला आहे. हा बेस आता आपण एका स्वच्छ बरणीमध्ये काढून घेणार आहोत. या पद्धतीनं हा सगळा बेस जो तो या बरणीमध्ये काढून घेणार आहोत. त्या कैरीच्या पन्ह्याचा बेस एकदा तुम्ही करून फ्रीजमध्ये ठेवलात की पाहुणे आल्यानंतर झटकन किंवा तुम्हाला कधी गरज असेल त्यावेळी झटकन त्याला थोडासा बेस ग्लासमध्ये काढून घेतलात आणि पाणी नुसतं घातलं तरी आपलं कैरीचं पन्हं झटकन तयार. हे फ्रीजमध्ये फक्त ठेवावं लागतं. याचं आंबपण तयार करण्यासाठी आपण इथे एक ग्लास घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये बर्फ घालून घेणार आहोत. आपल्याला गरजेनुसार त्यात बर्फ घालून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आंबपण्याचा जो बेस होता त्याचा एक चमचाभर बेस घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वरून पुदिना ठेवून कैरीपण आपलं तयार झालेलं आहे. आपलं कैरीपण तयार झालेलं आहे. याची जर तुम्ही चव बघितली छान चव झालेली आहे मित्रांनो. तुम्ही करून बघा, तुम्हाला हे नक्की आवडणार याची मला खात्री आहे. करून बघा, तुम्हाला आवडलं तर याला आपला एक लाईक द्यायचा आहे, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायचे आहे आणि अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.